प्रत्येक दिवसाची सुरुवात ही माझी किचनमधूनच होत असते आणि तोच व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो जो कोणत्याही प्रलोभनामध्ये अडकून थांबत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होती मँगो आईस्क्रीम बनवायची आहे, तर ती राहून गेली होती। तर आज मी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे। ते चटपटीत अशी भेळ तयार केली इकडे आणि ती खाल्ली मस्त। सनसेट झालेला आहे, कॅमेरा करून दाखवते हे बघा। हॅलो फॅमिली, कसे आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुमचा ना खूप छान जावो, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा ना पूर्ण होऊ देत ही बाप्पा चरणी मी प्रार्थना करते। तर प्रत्येक दिवसाची सुरुवात ही माझी किचनमधूनच होत असते आणि ऑफकोर्स तुम्ही सुद्धा या माझ्या मताशी रिलेटेबल असाल की प्रत्येक लेडीजची सकाळ ही किचनमधूनच सुरू होत असते। तर म्हटलं आता आज ना बाकी काही न दाखवता, कुकिंगबद्दल काही न सांगता आज मी माझ्या वाचण्यात आलेली एक कथा आहे ती तुमच्यावर शेअर करणार आहे। तर तोच व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो जो कोणत्याही प्रलोभनामध्ये अडकून थांबत नाही। तर या संदर्भामध्ये एक छानशी लोककथा प्रचलित आहे आणि ती कथा काय आहे ती तुम्हाला सांगते। प्राचीन काळी एका राजाला अपत्य नव्हते आणि तो खूप वृद्ध झाला होता। त्याला ना राज्याची आणि नवीन उत्तराधिकाऱ्याची चिंता वाटू लागली आणि एके दिवशी त्याने घोषणा केली की जो व्यक्ती उद्या संध्याकाळपर्यंत त्याला एका ठरलेल्या वेळेवर येऊन भेटेल त्याला तो त्याचा राज्याचा उत्तराधिकारी बनवेल। हे ऐकून राजाचे मंत्री म्हणाले की महाराज, हे तर अगदी सोपे काम आहे। या घोषणेमुळे संपूर्ण प्रजाच राजा बनण्यासाठी पोहोचेल। राजाने सांगितले, असे काहीही होणार नाही, तुम्ही मी सांगतो तसे करा, बघू माझ्यापर्यंत कोण पोहोचते। राजाने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजाने त्याच्या महालात एका जत्रेचे आयोजन केले। त्यात नाचगाण्यासोबतच खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली होती। त्यात हजारो लोक आले होते। काही लोक खाण्यापिण्यात व्यस्त होते तर काही नाचगाण्यात। कोणालाच राजाला भेटायचे लक्षात आले नाही। या सर्वांमध्ये एक तरुण आला होता। त्याचे लक्ष फक्त राजाला भेटण्याकडेच होते, त्यामुळे त्याने खाण्यापिण्यात किंवा नाचगाण्याकडे लक्ष दिले नाही। ठरलेल्या वेळेत तो राजाला भेटायला गेला, पण दाराबाहेर त्याला राजाच्या सैनिकांनी अडवले। पण त्यांना धक्का देऊन तो राजाकडे गेला। तेव्हा राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला की तू एकमात्र व्यक्ती आहेस जो कोणत्याही प्रलोभनामध्ये न अडकता आणि कोणालाही न घाबरता मला भेटायला आला आहेस, त्यामुळे मी तुला माझ्या राज्याचा उत्तराधिकारी बनवत आहे। शेवटी निष्कर्ष हाच निघतो, यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष्य निश्चित करतो आणि त्यावर ठाम राहून आपल्या लक्ष्याकडे जाणाऱ्या मार्गांमध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करून आपले ध्येय साध्य करतो। जर लाईफमध्ये कितीही संकटे येऊ द्या, कितीही प्रलोभन असू द्या, किती डिस्ट्रॅक्शन असू द्या, पण आपलं ध्येय गाठण्यासाठी, आपले ध्येय साध्य करण्यासाठी अशा संकटांचा सामना नक्कीच करायचा, तो न घाबरता, जसे या मुलाने केला आहे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो। आपल्या लाईफमध्ये असे खूप व्यक्ती आहेत ज्या डिस्ट्रॅक्शन करू पाहत आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचंच नाही। असे खूप प्रलोभन आहेत जे आपले लक्ष दूर करायला मदत करत असतात, जसे की मोबाईल। एकदा का मोबाईल हातात घेतला आपण तर डिस्ट्रॅक्शन झाल्याशिवाय राहत नाही। आणि त्यातल्या त्यात मोबाईलवर इतक्या गेम्स आल्या, ऑनलाईन गेम्स, त्यात तर खूपच हे करतात, लाईफमध्ये आपल्या पूर्ण एंटर करतात आणि खूप रिस्की आहे। खूप न्यूज ऐकल्या आहेत तुम्हीसुद्धा, मीसुद्धा, त्यामुळे आपण ठरवायचं की कशाला जास्त महत्त्व द्यायचं आहे। तुमच्यापैकी कोणाच्या लाईफमध्ये असं डिस्ट्रॅक्शन आले नाही आहे की संकट आले नाही आहे? खूप भली मोठी संकट आलेली आहेत, म्हणून त्यांना काही कवटाळून बसायचं का? नाही, झटकून टाका, दूर करून टाका।
हट जाऊ म्हणा, कारण की असं केल्यानेच आपण पुढे जाऊ शकतो. तर त्यातच गुंतून राहिलं तर नक्कीच आपला विजय होणार नाही. आपण ठरवलेलं लक्ष्य आपण गाठू शकत नाही. आणि म्हणूनच मी स्टार्टिंगला बोलले ना, यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष्य निश्चित करतो. मग तुमचं लक्ष्य काय आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुम्ही ठरवलं आहे का तुमचं लक्ष्य काय आहे ते? जर तुमचं लक्ष ऑलरेडी ठरलेलं असेल आणि कितीही तुम्हाला कोणीही म्हटलं की नाही तुला ते करायचंच नाही आहे, पण तुमचं ठरलेलं आहे मला तेच करायचं आहे, ठामपणे तुम्ही म्हणताय मला तेच करायचं आहे, तर तुम्ही तेच कराल. दुसरं कोणाचंही ऐकणार नाही आणि ऐकायचंही नाही. तुम्ही निर्णय घेतला आहे, तुमचा योग्य निर्णय आहे, तुम्ही योग्य मार्गावर चालला आहात. योग्य मार्गावर संकटे नेहमी येत असतात. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं आहेच, ज्या मार्गामध्ये संकट येत नसेल तर तो मार्ग चुकीचा आहे. यावरून तुम्ही समजून घ्या, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक संकटे येत आहेत मध्ये, तो मार्ग तुमचा योग्यच आहे. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी समजण्यासाठीच ना नेहमी वाचन करत राहावे. मोबाईलवर सुद्धा खूप छान पुस्तकंच आहेत, पुस्तकं आहेत, ती वाचत राहावी. किंवा आपण दुकानातून विकत घेऊन पुस्तकं वाचू शकतो. वेब सिरीज आहेत ज्या आपल्याला खूप छान मोटिवेट करू शकतात. यामध्ये सुद्धा आपणच स्वतःला आपण मोटिवेट करू शकतो. दुसऱ्यांच्या कथा जरी ऐकल्या तरी आपण ठरवायचं की आपल्याला किती मोटिवेट व्हायचं आहे. कथा ऐकून आपण तेवढ्या पुरतं आपण इन्स्पायर होत असतो, पण आपण ठरवायचं आपण किती इन्स्पायर झालो आहोत आणि त्यासाठी किती कार्यरत आहोत. मी वरती आले आहे कपडे काढण्यासाठी आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:30. चला तुम्हाला दाखवते इकडे संध्याकाळचं वातावरण कसं आहे. नेहमी तर मी तुम्हाला दुपारचं दाखवत असतेच, किती ऊन पडलेलं आहे, गरमी आहे. तर ते संध्याकाळचं वातावरण इकडे हे बघा, सनसेट झालेलं आहे. कॅमेरा करून दाखवते, हे बघा. आणि मस्त असं गार हवा सुटलेली आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. आणि घरामध्ये खूपच गरम होते ना, तर वरती टेरेसवर छान वाटते. थोड्या वेळात मी इथे फिरते आणि ही का पण आलेली आहे माझ्याबरोबर. तर आता थोडी चक्कर मारते खाली आणि मग खाली जाते. जेवणामध्ये चटपटीत अशी भेळ तयार केली इकडे आणि ती खाल्ली. मस्त कांदा टोमॅटो टाकून ओली भेळ मी खाल्ली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होती मँगो आईस्क्रीम बनवायची आहे, तर ती राहून गेली होती. तर आज मी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे. तर येथे गॅसवर कढई ठेवली आणि दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि हे दूध घेतलं आहे मी 1 ग्लास आणि कमी प्रमाणात आईस्क्रीम बनवून पाहणार आहे, कारण की खूप जास्त मी करणार नाही, कारण ती वाया जाईल. जर हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे, त्यामुळे मला माहीत नाही की ती खात्रीशीर मी सांगू शकत नाही की आईस्क्रीम बनेलच म्हणून. तर प्रयत्न आहे छोटासा, करूया. गोष्ट आता ऐकलीच ना तुम्ही, लक्ष गाठायचं आहे आणि हे माझं आजचं लक्ष आहे, ते मला गाठायचं आहे. दूध गरम करत असताना ना मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे. दुधाची क्वांटिटी हाफ झाल्यानंतर यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. मी 2-4 चमचेच टाकले आहे, जास्त गोड आईस्क्रीम बनवायची नाही आहे. आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे. येथे मी 1 चमचा कॉर्नस्टार्च घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड केल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गिठोळ्या ठेवायच्या नाहीत. आता हे मिश्रण आपण दुधामध्ये ॲड करणार आहोत. चला इथे मी आता ॲड करते आणि ॲड केल्यानंतर आपण याला हलवणार आहोत आणि हलवत राहायचं, कारण की कॉर्नस्टार्च आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होत असते. त्यामुळे सारखंच तुम्हाला ते मिक्स करत राहावं लागणार आहे आणि जोपर्यंत की जर थिकनेस येत नाही तोपर्यंत. आणि गॅस मिडियम स्लो ठेवलेला आहे मी. आता थोडा घट्टसरपणा आलेला आहे, त्याला आता मी गॅस बंद करते आणि कढई खाली घेऊन त्याला हलवत राहणार आहे थंड होईपर्यंत.
तर बघा ते मिश्रण आपलं आहे ते घट्ट झालेलं आहे. आता थोडं थंड होऊन देते. फ्रीजरमध्ये ठेवलेला मँगोज मी आता बाहेर काढलेला आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि छान सॉफ्ट असा पल्प तयार होतो. थोडंसं दूध ॲड करणार आहे जेणेकरून ते पल्प आहे तो अधिक सॉफ्ट होण्यासाठी. तर हे बघा आता किती मस्त पल्प तयार झालेला आहे. सॉफ्टी स्पंजी टाईप झालेला आहे. आता यामध्ये ॲड करायचं आहे आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे. थंडगार झालेलं आहे ते मिश्रण, त्यामुळे आता इथे ॲड करून घेते आणि पुन्हा एकदा मिक्सरला काढून घेते. वाट्यांमध्ये आपण काढून घेतले आहे आईस्क्रीमचं बॅटर आणि हे बॅटर आता मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे ओव्हरनाईट करायला. ठेवण्याआधी ना आपल्याला प्लास्टिकचं कवर लावायचं आहे किंवा तुम्ही फॉईल पेपर असेल सिल्वर फॉईल पेपर ते सुद्धा तुम्ही याला लावू शकता जे अवेलेबल असेल किंवा जेव्हा झाकण वगैरे ठेवून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि ओव्हरनाईट ठेवायचं आहे. आणि मी आता ठेवणार आहे ओव्हरनाईट. उद्या मी बघणार आहे सकाळी किंवा दुपारी आईस्क्रीम याची रेडी झालेली आहे की नाही आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. आणि मी सुद्धा वाट बघणार आहे की आईस्क्रीम बनते की नाही. आता ह्या पद्धतीने बनवलेली आहे. चला आता ओव्हरनाईट करायला ठेवतेच आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेन नक्कीच. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला आता फ्रीजरमध्ये ठेवून देते. आता ना उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे काय झालं आता रुटीनमध्ये थोडं चेंज झालं आहे. म्हणजे आता पहिला मी रात्री जेवल्यानंतर फिरायला जायचं नाही, पण आता कसं ते ॲड झालं आहे रात्री जेवल्यानंतर बाहेर फिरायला जायचं. तर तेही आमचे एक नवीन भाग झाला आहे. आईस्क्रीम सेट झाली आहे की नाही किंवा आईस्क्रीम कशी बनली आहे तर त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहावा लागणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलं की एक छोटीशी गोष्ट जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. ती म्हणजे यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष्य निश्चित करतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे लाईफ जर्नीबद्दलचे व्हिडिओज, माझे फर्स्ट एक्सपिरियन्सचे व्हिडिओज आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि मेन म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सर्वांनी काळजी घ्या आणि जास्त पाणी पित राहा. बाय बाय.